US ला राहणारी एक भारतीय विद्यार्थिनी आहे, तर तिचा ॲक्सिडेंट झाला. ती कोमामध्ये आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून. म्हणजे भले ती कोमामध्ये आहे, पण तिला कळतंय आजूबाजूला काय चाललंय. तिला कळतंय कोण मला भेटायला आलं. मी जेव्हा ध्यानाला बसले आणि मला रेकॉर्ड ओपन करून अर्थात, सो तेव्हा मला सगळं दाखवलं तिने, तिची हॉस्पिटलची रूम कशी, तिचा ॲक्सिडेंट कसा झाला. म्हणजे अगदी जर माणूस कोणता ICU मध्ये ॲडमिट आहे आणि त्यांचे पण रेकॉर्ड्स आपण ओपन करून त्यांना काय फील होते, त्यांची इच्छा काय, ते पण आपण चेक करू शकतो. खूप जास्त केसेस मोस्टली ज्या असतात ना, त्या आयदर पैशांसंबंधित असतात किंवा मग रिलेशनशिप, वादविवाद होत आहेत किंवा काय. तर ते बऱ्याचदा कसं असतं माहिती आहे, स्वभाव दोष कळतात. म्हणजे मी रेकॉर्ड ओपन केला की असं समजा की मी वरून सगळं बघतीये, मला पूर्णच पिक्चर दिसतोय. किंवा बायकोला वाटतं की नवऱ्याचा असं हे चुकतंय किंवा नवऱ्याला वाटतं की बायकोचं हे चुकतंय. पण दोघांचे पण स्वभावामध्ये काही फरक असतो. मग तिथे काय मॉडिफाय करता येईल. एक केस मी केली होती, तर त्यांनी म्हणजे त्यांचं असं होतं की आर्थिक समस्या होत्या. तर त्यांना हे होतं की मला ना काहीतरी उपाय द्या. तर रेकॉर्ड थ्रू आलं की मी म्हटलंय बघा, रेकॉर्ड्समधून जे येतं मी तेच सांगणार. म्हणजे असं काही मी फेक नाही देऊ शकत की हा मंत्र जपा म्हणजे घरात पैशाचा पाऊस पडेल, असं कधीच नाही होत. त्यांची 3 लग्न होऊन मोडली होती, 3 वेळा. पण मग जेव्हा मी त्यांचे रेकॉर्ड ओपन केले, म्हटलं की ह्या व्यक्तीच्या आयुष्यात असे रिलेशनशिप इश्यूज काय येतात. सो तेव्हा असं आलं की त्यांनी अब्यूज केलं होतं एका मुलीला. काही जण असे असतात की मुलगा झाला नाही, मुलगी झाली, तर मग ते दुस्वास करतात सुनेचा. किंवा मग त्यांनी वर्तवणुकीत बदल केले. ह्याच जन्मात आपल्याला मनुष्य जन्म का मिळालाय, ह्याच मनुष्य जन्मातच, मनुष्य देहात असतानाच आपल्यामध्ये ते वर्तवणुकीत बदल करणं, हे स्वातंत्र्य आहे आपल्याला. कर्म स्वातंत्र्य म्हणतो आपण त्याला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आकाशिक रीडिंगवरती आजचा पॉडकास्ट आहे. आणि तुमचा सोल पर्पज, त्याचं रिझन काय आहे, ह्या जन्मामध्ये आपल्याला काय गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे, ज्याच्यानंतर आपली ही जर्नी लाईफची एकदम सोपी होऊन जाईल. आपल्यासोबत आहेत स्नेहल पाठारी, आणि त्यांनी आजपर्यंत 600हून जास्त केसेस हँडल केल्यात. आणि त्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी घडल्यात, ज्याच्याने तुम्हाला पण समजेल की आकाशिक रीडिंग ही एक्झॅक्टली आहे काय. तर आपण त्याच्या अगोदर ताईंचं स्वागत करूया. नमस्कार ताई. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवलंत आणि तुमच्या चॅनलवरती माझे विचार मांडण्याची संधी दिलीत आज. मी स्नेहल पाठारी. ॲक्च्युली माझं जे एज्युकेशन आहे ते सायन्स क्षेत्रातलं आहे, म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड आहे. मी स्वतः MSc BEd आहे. मी टीचिंग क्षेत्रात कार्यरत होते. त्याच्यानंतर मी हळूहळू अकल्ट कडे वळले. म्हणजे आधी टेलिपॅथी, त्यानंतर मग आकाशिक, त्याच्यानंतर मग मी सायकिक हिलिंग, सायकिक रीडिंग शिकले. त्याच्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन मी करते, मीडियमशिप करते. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे आपोआप म्हणतो ना इंटरेस्ट, आणि मग मी इकडे वळले. इवन मी टीचिंग सुद्धा करते, म्हणजे या फील्ड रिलेटेड काही टेलिपॅथीचे वगैरे मी ऑनलाईन कोर्सेस घेते. आणि जसं तुम्ही म्हणालात की 600हून जास्त क्लायंट्स तुम्ही आतापर्यंत मॅनेज केलेत, तर आपण त्या गोष्टीवरती थोडी चर्चा करूया, काय अनुभव कसे होते. पण तुम्ही म्हणालात टेलिपॅथी, मीडियमशिप वगैरे पण तुम्ही केलं. तर मीडियमशिप आणि टेलिपॅथीवरती आपण एक सेपरेट पॉडकास्ट करूया. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आकाशिकबद्दलच डिस्कस करूया. सर्वात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे, आकाशिक रीडिंग म्हणजे एक्झॅक्टली आहे काय. कसं आहे माहिती आहे का, की आपल्या देशात ना आकाशिक, किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात मुख्यत्वे आकाशिक रेकॉर्ड रीडिंग हे खूप नवीन कन्सेप्ट आहे. म्हणजे लोकांना ही संकल्पना खूपच नवीन आहे. लोकांना ना ॲस्ट्रॉलॉजी माहिती आहे, थोडंसं न्यूमरॉलॉजी पण माहिती आहे. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याकडे काय होतं, आधी ते पत्रिका काढतात. बाळ जन्माला आलं त्याची जन्मवेळ नोट डाऊन करून पत्रिका काढतात, कारण की ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र लोकांना माहिती आहे. तसंच आकाशिक सुद्धा एक शास्त्र आहे. मी तर म्हणेन म्हणजे प्रत्येक मॉडॅलिटीजचे काही प्लस मायनस पॉईंट्स असतात. तर ज्योतिषशास्त्र हे वाईट आहे असं नाही म्हणणार मी, त्याचे पण काही प्लस पॉईंट आहेत. पण हे आकाशिक हे ज्योतिषशास्त्राच्या पण एक 100 किंवा 1000 पायऱ्या पुढे आहे. कारण की याच्यामध्ये आपल्याला ना व्यक्तीचा जन्मवेळ, जन्म ठिकाण ह्याची काही गरज नसते, फोटोची गरज नसते. फक्त नावावरून त्या व्यक्तीचे आपण रेकॉर्ड ओपन करू शकतो. आणि त्याच्यानंतर यामध्ये स्पेशली आकाशिकमध्ये ना त्या व्यक्तीचा
पास्ट लाईफ म्हणजे मागचा जन्म, हा जन्म आणि त्याचे काही कर्म असतील, त्याचं फळ जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो जे भोगतोय ते सगळं आपल्याला अगदी क्लिअर आयडिया येते. तर बाकीच्या मॉडेलिटीजमध्ये ह्या इतकी क्लॅरिटी नसते. सो हा मेन डिफरन्स आहे. एक मी केस केली होती, त्या क्लायंट होत्या, तर ना त्यांना एक साधारण 6 महिन्यापूर्वी वगैरे केस केली होती. तर त्यांचं तेव्हा चाललं होतं की माझा मुलगा त्याला US ला जायचं होतं, पण प्रचंड म्हणजे नाहीच होणार पॉसिबल असं त्यांना वाटत होतं. शिक्षणासाठी तो जाणार होता. पण रीडिंग जेव्हा मी आता ना, हे कसं आहे माहिती आहे, मी जेव्हा आकाशिक रीडिंग करते तर मी माझ्या मनाच्या गोष्टी नाही सांगत किंवा मी माझं प्रेडिक्शन नाही देत. जसं बाकीच्या मॉडेलिटीजमध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये ते ग्रह ताऱ्यांची दिशावरून ते प्रेडिक्शन, आणि मग प्रेडिक्शन देणारा व्यक्ती तेवढा जाणकार असायला हवा, तर मग ते गोष्टी असतात. येस. तर आकाशिकमध्ये पण ते आहे की हीलर तेवढा कॅपेबल असायलाच हवा. तर आकाशिकमध्ये काय होतं की ना, त्याचे आता एखाद्या व्यक्तीचे मी रेकॉर्ड ओपन केले, जसं मी आता सांगितलं की त्या ज्या एक क्लायंट होत्या त्यांचे रेकॉर्ड मी ओपन केले. तर त्या मुलाचं जे जाणं होतं ना, ते दिसत होतं की हा जाऊ शकतो, म्हणजे तो योग आहे, तो जाणारच आहे, पण प्रचंड मानसिक त्रास होईल, प्रचंड त्रास होईल, त्या जाण्यामध्ये खूप अडचणी येतील, म्हणजे त्याचं विजा किंवा ते काही जे ॲडमिशन प्रोसेस, प्रचंड प्रॉब्लेम येतील. पण हे आलं की म्हणजे त्यांना मी सांगितलं, म्हणजे रेकॉर्ड्समधून मला ते दिसलं, मास्टर्सकडून तो गायडन्स आला, तर मी त्यांना ते सांगितलं की ना, त्याचं जाणं दिसतंय, योग आहे, पण ना एक 80% तुम्हाला त्रास होणार हे आहे. सो तो त्रास झेलायची आणि तेवढं हे तुम्ही तयारी ठेवा, बट यू हॅव टू बी पॉझिटिव्ह. तो त्या म्हणाल्या की ठीक आहे चालेल. आणि मग अगदी 4 महिन्यानंतर ना त्यांचा मला अचानक मेसेज आला की ना त्याचं फिक्स झालं. आणि असे जेव्हा येतात ना रिव्ह्यूज किंवा रिव्ह्यूज म्हणण्यापेक्षा ते रिवर्ट जेव्हा क्लायंट, आणि मी त्यांना क्लायंट जरी म्हणत असले, आता मी रिव्हील नाही करू शकत नाव कोणाचं, पण ना एक कुठेतरी ना जेव्हा मी रीडिंग जेव्हा करते ना, तर खूप ते आपलेपणा जाणवतो. म्हणजे ते खूप कॉन्टॅक्टमध्ये पण नंतर राहतात. आणि इवन आज सकाळचीच गोष्ट आहे, एक क्लायंट होत्या, त्या गुजरातच्या आहेत, तर ना मला पण आणि कसं होतं माहिती आहे, एवढ्या केसेस केल्यामुळे ना आठवत नाही नंतर कोणाचं काय होतं, म्हणजे रेकॉर्ड क्लोज केल्यानंतर कोणाचा प्रश्न काय होता ते आठवत मुद्दा, म्हणजे प्रत्येकाचं काय होतं तेवढं अगदी डिटेलमध्ये माझ्या नाही लक्षात राहत. आणि दॅट इज द बेस ऑफ आकाशिक, की ते नाही पण लक्षात राहावं, कारण मग मी किती गोष्टी डोक्यात ठेवेन ना. तर मग मी जेव्हा कॉर्ड कट करते तर त्या गोष्टी जातात विस्मरणात, थोड्याफार एक 5-10% मला आठवतात, ते पण समोरचे आठवण करून देतात की ताई तुम्ही मला हे सांगितलं होतं, ते माहिती पडतं. तर आज सकाळी मला एक रॅन्डम मेसेज आला, म्हटलं कोण, तर ती म्हणजे तिचा असा मेसेज होता की ताई माझा हजबंड गेला मस्कतला आणि तुम्ही जसं सांगितलेलं तसंच झालं आणि सेम. तर मग मी आठवते की कधी केस केली होती हिची, खूप मागे जाऊन बघितलं, तिची केस जुलैमध्ये केली होती. आणि मला मग तेव्हा क्लिक झालं थोडंसं की ना त्याला जॉब चेंज करायचा होता आणि इथली कंपनी त्याला सोडत नव्हती, तिथे त्याला अपॉर्च्युनिटी होती. मग तिने रीडिंग करून घेतलं होतं त्या क्लायंटने, तिचं पण आणि नवऱ्याचं पण करून घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये पण सेम आलं होतं की तू उपाय आले होते काही, आणि तुला त्रास होणार आहे पण तुझं जाण्याचं काम होईल. पण इथे तू अजिबात वाद न घालता किंवा काहीही, म्हणतो ना ह्या कंपनीमध्ये काहीही वादविवाद न करता तू शांतपणे त्यांच्याकडून तू तुझं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते काढून घे, कारण ते लोक त्याला सोडायला तयार नव्हते. सो ॲज तिचा मेसेज आला, असे जेव्हा येतात ना रिवर्ट, तेव्हा खूप छान वाटतं. आणि मी याचं क्रेडिट सगळं स्वामींना देते, कारण की मी फक्त माध्यम आहे. जे काय आहे त्या स्वामींची कृपा किंवा स्वामींची इच्छा, जे ते माझे इष्टदेव आहेत. प्रत्येकाचे इष्टदेव वेगळे आहेत, प्रत्येकाचे मास्टर्स वेगळे आहेत, पण जेव्हा रेकॉर्ड्स ओपन करतो तर कुठेतरी ते पाठबळ किंवा ते पुण्यबळ असल्याशिवाय मी रीडिंग नाही देऊ शकत. किंवा मी जे रीडिंग देते त्यातला 0.1% पण माझ्या मनाचं मी काहीही सांगत नाही, आणि तसं सांगूच नाही कुठल्याही हिलरने. जे समोरून येतंय रीडिंग तेच मग फक्त मी कन्वे करत असते. मग आता तुम्ही म्हणालात मास्टर्स हेल्प करतात, तर स्वामी हेल्प करतात की मास्टर्स हे दुसरे? आता स्वामी हे माझे इष्टदेव आहेत, पण मास्टर्स कोण आहेत प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असतात. तर इष्टदेव कळतात, पण मास्टर्स कधी समजत नाही की कोण आहेत, पण त्यांच्याकडून इंट्युशन येतं. आणि लिटरली मला जेव्हा मी रेकॉर्ड्स ओपन करते मला विजन्स येतात, मला मेसेजेस येतात. प्रत्येकाचे मास्टर्स वेगळे असतात आणि माझे मास्टर्स पण मला गाईड करत असतात त्या वेळेला. त्यामुळे मग ते ती जी प्रोसेस असते रीडिंगची ती खूप स्मूथ होते. आणि मी काय करते की मी लाईव्ह रीडिंग करते.
म्हणजे मी ऑन कॉल रीडिंग करते. म्हणजे सपोज तुम्हाला आकाशिक करायचं असेल माझ्याकडून, तर आत्ता आपण समोरासमोर बसलोय तर आपण असंही करू शकतो. पण आता माझे क्लायंट्स कितीतरी US चे आहेत, UKचे आहेत, कोणी गुजरातचे, तामिळनाडू, बरेच बाहेरचे क्लायंट्स आहेत. जास्त करून महाराष्ट्रा बाहेरचे तर खूप आहेत. तर मग अशा वेळेला मग ते ऑन कॉलच असतात. मग त्यांच्या समोरच मी त्यांचे रेकॉर्ड ओपन करते, मी मेडिटेशनला बसते आणि मग मला जो गायडन्स येतो, जे काही येतं, तर ते त्यांच्यासमोर ते क्लिअर करते आणि मग त्यांच्यासमोरच रेकॉर्ड्स क्लोज करते. यामुळे होतं काय की बऱ्याचदा ना क्लायंटला 2-4च प्रश्न विचारायचे असतात, पण त्या प्रश्नातून पण काही प्रश्न पडतात ना, जे काही गायडन्स येईल. म्हणजे समजा तुम्ही विचारलं की मी पुण्याला जॉबला जाऊ का, फॉर एक्झाम्पल. मास्टर्सने सांगितलं की पुण्यामध्ये तुला जॉबची संधी आहे, पण आत्ता नको जाऊ, आत्ता मुंबईला जॉब कर. पण हे जेव्हा मी तुमच्याशी फोनवर किंवा समोरासमोर केलं, तेव्हा तुम्ही समोरून विचारलं ना की आता मुंबईला कुठे, म्हणून मी लाईव्ह सेशन घेते, म्हणजे ऑन कॉल. बरोबर. म्हणजे त्याच वेळी जे प्रश्न असतात ते लगेच उत्तर तुम्हाला म्हणजे त्यांच्या मनात जरी 5 प्रश्न असतील तरी तिथे जेव्हा विचारताना ते प्रश्न अजून वाढतात, त्यांना क्लॅरिटी जास्त येते. आणि ते मला पण असं एक समाधान मिळतं की आपण 100 येस 108% मी देऊ शकले असं. आता आकाशिक मध्ये प्रश्न विचारायला जेव्हा येतात, काही नियम आहेत की हेच प्रश्न विचारले पाहिजेत, कारण कोण म्हणजे प्रश्नाचा एक आपण म्हणतो की लिमिट नाहीये, बरोबर, पण त्याच्यात पण आकाशिक मध्ये व्हॅलिड रिझन असलं पाहिजे असं काही आहे की म्हणजे तेच प्रश्न तुम्हाला विचारायचे? ऍक्च्युली असे नियम म्हणजे स्पेशली मी सांगते की एकतर 18 वर्षाच्या खालची मुलं असतील तर मग पॅरेंट्सचा आकाशिक रेकॉर्ड ओपन करायचं. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्याचे रेकॉर्ड ओपन करायचं त्या व्यक्तीची परमिशन हवी. म्हणजे तो व्यक्ती तिथे कॉलवर हवा किंवा त्या व्यक्तीने परमिशन द्यायला हवी. आता ना काही केसेसमध्ये काय होतं की ती व्यक्ती समजा आजारी आहे तर ती नाही परमिशन देऊ शकत. मग अशा वेळेला तिच्या नातेवाईकांचे परमिशन आपण घेऊ शकतो, म्हणजे त्यांची परवानगी पण ग्राह्य आहे. मी कधी मरणार, मला मुलगा होईल का मुलगी, असले प्रश्न मी नाही घेत. इट इज नॉट एथिकल. म्हणजे ते माझ्या तत्वात नाही बसत. म्हणजे भले मला त्याचं रेकॉर्ड ओपन केल्यानंतर आन्सर येतं, पण मी सांगत नाही. शक्यतो असे प्रश्न मी नाही. बाकी मग त्यांचे आरोग्यविषयक, फायनान्स रिलेटेड, करिअर रिलेटेड, हेल्थ रिलेटेड असे क्वेश्चन्स विचारतात. ते विचारू शकतात. आता अगदी असं म्हणजे जर कोण घरी कोणाच्या घरात भांडणं वगैरे आहेत तर ते का चालू आहे, त्याचं सोल्युशन काय आहे, ते सगळं जर विचारायला कोण येतं त्याच्यावर पण उत्तर मिळतं. म्हणजे खूप जास्त केसेस मोस्टली ज्या असतात ना त्या आयदर पैशांसंबंधित असतात किंवा मग रिलेशनशिप, वादविवाद होत आहेत किंवा काय. तर ते बऱ्याचदा कसं असतं माहिती आहे, स्वभाव दोष कळतात. म्हणजे मी रेकॉर्ड ओपन केला की असं समजा की मी वरून सगळं बघतीये, मला पूर्णच पिक्चर दिसतोय, किंवा बायकोला वाटतं की नवऱ्याचा असं हे चुकतंय किंवा नवऱ्याला वाटतं की बायकोचं हे चुकतंय, पण दोघांचे पण स्वभावामध्ये काही फरक असतो. मग तिथे काय मॉडिफाय करता येईल. आता इथे काय असं नाहीये ना की तुम्ही अमुक तमुक जप 1 लाख वेळा करा म्हणजे तुझं नवऱ्यासोबत चांगलं होईल, असं नाहीये. म्हणजे आता रिसेंटली एक केस मी केली होती, तर त्यांनी म्हणजे त्यांचं असं होतं की आर्थिक समस्या होत्या बेसिकली, आणि तर त्यांना हे होतं की मला ना काहीतरी उपाय द्या. तर रेकॉर्ड थ्रू आलं की म्हणजे कर्ता पुरुष नव्हता, ती एक स्त्री होती, तिने कॉन्टॅक्ट केला होता आणि तिची मुलं होती, मोठी होती, म्हणजे तरुण होती, मुलगा मुलगी जॉब करत होते. तर त्यांचं असं होतं की असं काहीतरी सांगा. मी म्हटलंय बघा, रेकॉर्ड्समधून जे येतं मी तेच सांगणार. म्हणजे असं काही मी फेक नाही देऊ शकत की हा मंत्र जपा म्हणजे घरात पैशाचा पाऊस पडेल, असं कधीच नाही होत. असं मग कष्टाला पर्याय नाहीये, पण कष्ट कुठल्या दिशेने करायचे हे आपल्याला आकाशिक थ्रू कळू शकतं. किंवा आता मंत्र पण येतात ना, काही जणांना मंत्रांचा पण गायडन्स येतो, पण तो कोणाला येतो की जे खरंच कष्ट करतायत जेन्युनली, पण ते थोडं बूस्ट करण्यासाठी. मग बऱ्याचदा काही जणांना मंत्र येतात की हा जप कर, किंवा काही जणांना काही क्रिस्टल्स पण यूज करण्यासाठी गायडन्स येतो आकाशिक थ्रू. मग असं नाही होत की मला फक्त मंत्र द्या, मी घरी बसेन, मी जप करेन आणि माझ्या घरात पैसा आला पाहिजे. तर असे वेगवेगळे क्लायंट भेटतात, तर त्यांना म्हटलं असं काही नाही होणार, तुम्हाला जो गायडन्स आलेला आहे की हे तुम्ही करायचं त्याने तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडाल. सो असं काही रीडिंग घेतलं आणि जादू झाली आणि उद्यापासून माझ्या घरी अगदी 5 लाखाचा चेक यायला लागला, असं नाही होत. आपले पण कर्म असतात, पण त्या प्रयत्न कुठल्या दिशेने करायचे आहे त्या दिशेने आपण प्रयत्न केले तर सक्सेस मिळेल हे कळतं. तुम्ही कधी रीडिंग बघताना असा प्रश्न आलाय का की माझ्या पूर्वजन्मामध्ये मी काय होतो, नाहीतर ह्या जन्मामध्ये माझं रिझन काय आहे,
खूप प्रत्येक जणाचा एक प्रश्न मला असतो. example द्या काहीतरी. म्हणजे अगदी 4 पैकी 2-3 जणांचा तर हा प्रश्न असतोच की मी मागच्या जन्मी कोण होतं. मी म्हटलं काय माहिती करून काय करणार काय आहे. करणार? हो, मुळात त्याचा उपयोग तर काहीतरी झाला पाहिजे. मग दिसतो मागचा जन्म बऱ्याचदा ना. आता एक रिसेंटची केस सांगते मी. एका व्यक्तीची केली होती. तर ते क्लायंट बाहेरच्या देशामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे होते असं. सो त्यांची केस केली होती आणि ही वॉज 61 इयर्स ओल्ड. त्यांची 3 लग्न होऊन मोडली होती, अच्छा. 3 वेळा. पण मग जेव्हा मी त्यांचे रेकॉर्ड ओपन केले म्हटलं की ह्या व्यक्तीच्या आयुष्यात असे रिलेशनशिप इश्यूज का येतात. सो तेव्हा असं आलं की त्यांनी आता हा एक जन्म म्हणजे लगेच मागचा जन्म Correct. नसतो, तो कारण कोणताही असू संचित शकतो. कर्म हा, असतात. right. त्यामुळे तो कोणताही असू शकतो. तो त्या प्रश्नाशी संबंधित जर कुठला जन्म दिसला तर ते कुठलाही जन्म असू शकतो. सो तेव्हा असं आलं की त्यांनी अब्यूज केलं होतं एका मुलीला. अच्छा. त्यामुळे मग तिचे कर्सेस म्हणजे हाय म्हणतो ना आपण लागली की तुला आयुष्यात कधी म्हणतो ना रिलेशनशिप किंवा नात्यांमध्ये सुख नाही मिळणार. म्हणून आणि हे तसं त्यांचं झालं होतं. म्हणजे ते 61 वर्षाचे होते तर ते 4थ्या लग्नाच्या तयारीत होते. ओके. कारण की ते म्हणाले माझ्याकडे गडगंज पैसा आहे, 10 करोडची प्रॉपर्टी आहे, पण मला साथीदार पाहिजे. रिलेशनशिप मध्ये सुख नव्हतं म्हणजे त्यांना. रिलेशनशिप नव्हतंच. म्हणजे 3 वेळा लग्न त्यांची म्हणजे घटस्फोट झाला होता पण तिसऱ्या. ह्यावर काही सोल्युशन असतं का? आता हे कर्म आहेत, ओके. ह्याच्यावरती सोल्युशन नाही आलं. हे कधीपर्यंत हे असावं? ह्याच्यावरती सोल्युशन असं आलं पण हे बदलणार नाही. ह्याच्यावरती सोल्युशन हे आलं त्यांना की त्यांनी ज्या मुलीला जिला त्यांच्याकडून त्रास झाला होता त्या जन्म माफी मागणं, मग त्याला आपण क्षमा प्रार्थना म्हणतो, त्या गोष्टी त्यांनी करायच्या. त्याने ह्याची तीव्रता कमी होईल. म्हणजे त्यांना पार्टनर मिळेल, आत्ताही मिळेल असं आलं होतं रेकॉर्डमध्ये. पण ही गोष्ट पुसून नाही टाकतायत. जसं मी सुरुवातीला सांगितलं की अपघात होणार आहे पण मग त्याच्यात हातपाय फ्रॅक्चर नाही होणार, नॉमिनल खर्चटेल. तसं आता हे कर्म त्यांना भोगणं भाग होतं, ते त्यांनी भोगलं होतं बरंचसं. आता थोडासा पार्ट आता आहे पण त्यातला उपाय म्हणून हे आलं की तुम्ही क्षमा प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही मनापासून त्या व्यक्तीला, आता भले नाव नाही माहिती तुम्हाला कधीच्या जन्मात, पण तुमच्या एनर्जीने तुम्ही तिला सॉरी तेवढं गेलं पाहिजे. हां, ते होतं कनेक्ट. तर तो उपाय आला होता त्यांना. अच्छा. पुनर्जन्मामध्ये जर अशा काही चुका असतील, आता ही तुम्ही एक्झाम्पल दिलात, पण बाकी पण गोष्टी अशा आहेत का ज्या आपण सुधारू शकतो या जन्मामध्ये? हो, अर्थात सुधारू शकतो. आता हे तर खूप एक्स्ट्रीम एक्झाम्पल होतं. हा. पण आता बऱ्याचदा कोणाचे वर्तवणुकीमध्ये बदल येतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की घरामध्ये खूप चिडचिड करतात किंवा काही जण असे असतात की मुलगा झाला नाही, मुलगी झाली तर मग ते दुस्वास करतात सुनेचा, किंवा मग त्यांनी वर्तवणुकीत बदल केले ह्याच जन्मात. आपल्याला मनुष्य जन्म का मिळालाय? ह्याच मनुष्य जन्मातच, मनुष्य देहात असतानाच आपल्यामध्ये ते वर्तवणुकीत बदल करणं हे स्वातंत्र्य आहे आपल्याला. कर्म स्वातंत्र्य म्हणतो आपण त्याला. मी समजा जर मांजरीच्या किंवा दुसऱ्या कुठल्या जन्मात आहे तर ते मला कर्म स्वातंत्र्य नाहीये, पण ह्या जन्मात आहे. त्यामुळे ते वर्तवणुकीत बदल करून काही गोष्टी, इवन काही आध्यात्मिक मार्गावरती तुम्ही चाला, देवाचं नामस्मरण करा, तुमचं कर्म चांगलं ठेवा, समोरच्याबद्दल द्वेष मनात नका ठेवू, प्रत्येकाबद्दल करुणाभाव ठेवा. तर मग ते जे काही कर्म असेल तर ते कमी होतं म्हणण्यापेक्षा त्याची तीव्रता कमी होते. कारण की आता आपण चांगलं वागायला सुरुवात केली तर त्याचं पण फळ आपल्याला कुठेतरी मिळणार आहे पुढे जाऊन. जसं दुष्कर्माचं फळ असतं तसं सुकर्माचं पण असतं. पण ना काही लोकांचा हा एक गैरसमज असतो खूप की मी एकीकडे खूप म्हणजे एक्झाम्पल देते अर्थात की भ्रष्टाचार करेन खूप आणि किंवा वाईट कृत्य करेन आणि दुसरीकडे मी ना दान धर्म केलं, म्हणजे मी मंदिरात दिले 1 कोटी, त्याचा फायदा नाही होत. म्हणजे जे तुम्ही पुण्यकर्म कराल त्याचं पण फळ तुम्हाला मिळेल, पण जे दुष्कर्म केले ते कट नाही होत. ते दान धर्म केल्यामुळे कट नाही होत. म्हणजे हा लोकांचा गैरसमज असतो की मी दान पुण्य केलं म्हणजे ते मी जे वाईट वागलो ते त्याला मात देईल, ते मात नाही देत. जे वाईट वागलोय त्याचं पण फळ भोगावं लागणार आहे. जे काही पुण्यकर्म केलंय, अच्छा ते चांगल्या कमाईतून तू दिलं असेल तर त्याचं चांगलं फळ मिळेल. सो हे असतं. म्हणून सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे असं नाही की फक्त मी कसंही वागेन आणि मग नंतर मी नामजप करेन. म्हणजे असेही लोक मी बघितलेत की एकीकडे ते खूप म्हणजे दाखवतात की मी देवाचं खूप मी आध्यात्मिक आहे, मी पोथीपुराण वाचतेय, मी उपवास तपास करते, मी सगळं करते, आणि दुसरीकडे स्वतःच्याच जवळच्या लोकांना म्हणतात ना अब्यूज, मानसिक त्रास, शारीरिक त्रास. मग त्यांना कसं फळ मिळेल? पण एकीकडे तुम्ही चांगलं वागलात आणि भले देवाचं नाव 4 वेळा कमी जरी घेतलं तरी देव तर बघत असतो ना तुमचं कर्म.
सो ते आकाशिकमध्ये ते कर्म जे आहे ते बोलतं. म्हणजे आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये पण हे मानतात की आपल्या पाप पुण्याचा हिशोब लिहिला जातोय. सो तो खरंच लिहिला जातो. म्हणजे गरुड पुराण जर तुम्ही वाचलं तर त्याच्यात आहे सगळ्या गोष्टी रिटर्न मध्ये, की खरंच ते कुठेतरी नोट डाऊन होतंय, कुठेतरी ते सेव्ह होतंय. बरोबर आहे. अशी कोणती चॅलेंजिंग केस होती का तुमच्या लाईफमध्ये, या जर्नीमध्ये, जिथे कोण क्लायंट आहे तुमचा तो एक नुसतं टेस्ट करायला आलाय आणि त्या गोष्टी खऱ्या झाल्यानंतर त्यांना विश्वास पटला या गोष्टीवर? हो, अशा खूप केसेस होत्या ॲक्च्युली. दिल्लीचे होते ते क्लायंट. तर ना ते स्वतः ॲस्ट्रॉलॉजर होते आणि स्वतः बऱ्याच मॉडेलिटीज ते शिकलेले होते, वयस्कर होते. तर ना ते फक्त टेस्ट करायला आले आणि मला कळतं म्हणजे आता मी टेलिपॅथी पण करते, तर मग सगळ्या तर मला इंट्युशन आलं की ना ही इज टेस्टिंग यू. पण म्हटलं ठीक आहे, मला काही फरक, मी तर म्हणजे माझं इंटेन्शन प्युअर आहे ना, मला जे दिसतं ते मी सांगितलं. त्यांचं हे जे रिडिंग आलं, त्यांनी सगळं सेशन कंप्लीट झाल्यानंतर मान लिया आपको, जो मुझे आया था म्हणे एस्ट्रोलॉजी से, जो मुझे प्रेडिक्शन लग रहा था मेरे बारे में, आपने उससे भी 10 कदम आगे जाके मुझे डिटेल में इन्फॉर्मेशन दी है. तर मग त्याच्यानंतर ते माझे फ्रेंड झाले. तर म्हणजे वयस्कर आहेत ते खूप, पण छान, म्हणजे असं पण लोक भेटतात. आता इवन एक केस जी होती ना ती खूप चॅलेंजिंग मला वाटली. ते का सांगते आता, ते नाव मी इथे रिव्हील नाही करू शकत, पण ती केस गाजली होती, मीडियामध्ये पण खूप गाजली होती. US ला राहणारी एक भारतीय विद्यार्थिनी आहे, तर तिचा ॲक्सिडेंट झाला. तर ती कोमामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून. तर तिच्या एका रिलेटिव्हजने मला कॉन्टॅक्ट केला. आता ती कोमामध्ये असल्यामुळे तिची परमिशन व्हॅलिड नाही आहे आणि ते रिलेटिव्ह ज्यांनी मला, ज्या मॅडमनी कॉन्टॅक्ट केलेला, तर त्या पण तिच्या अगदी क्लोज रिलेशनमधल्या नव्हत्या, थोड्या लांबच्या पण रिलेटिव्ह होत्या. तर मी म्हटलं तुम्ही तिच्या वडिलांची किंवा आई, कोण आता आई नव्हती, पण तर परमिशन तुम्ही द्या. मग त्यांनी त्यांच्या वडिलांना संपर्क साधला. मग त्यांनी फोनवरती ऑडिओ क्लिप म्हणजे त्यांनी पाठवलं. मग ते सगळं झालं. मग ऑन बिहाफ ऑफ हर त्या तिच्या होत्या त्या नातेवाईक, तर त्यांनी फोनवरती हे केलं. आणि आणि ती केस मला खरंच खूप चॅलेंजिंग वाटली, कारण की ती मुलगी कोमामध्ये होती, पण मी तिचे रेकॉर्ड्स ओपन केले. आणि मग तिची काय इच्छा आहे सोल लेवलला, कारण तिला बोलता येत नाही ना, तर ते कळलं. कारण की त्यांच्या पुढे लिटरली तो प्रश्न ना तिच्या जीवन मरणाचा होता, कारण की शी वॉज ऑन लाईफ सपोर्ट, म्हणजे ते म्हणतो ना आपण काय, व्हेंटिलेटर. तर त्याच्यावर आहे ती अजून. मग ती डॉक्टर म्हणत होते, तिकडचे डॉक्टर म्हणत होते की आता हिचं लाईफ, कारण की ती US मध्ये आहे, सो ते लाईफ इन्शुरन्स वगैरे खूप कॉम्प्लिकेशन्स, तर ते बंद करायचं का लाईफ सपोर्ट. आणि ती खूप तरुण मुलगी. तर मग तिची काय इच्छा आहे सोल लेवलला, हे कनेक्ट केल्यानंतर कळलं. मग तिनं थोडा वेळ मागितला की माझी इतक्यात इच्छा नाही आहे, भले म्हणजे भले ती कोमामध्ये आहे, पण तिला कळतंय आजूबाजूला काय चाललंय, तिला कळतंय कोण मला भेटायला आलं. मी जेव्हा ध्यानाला बसले आणि मला रेकॉर्ड ओपन करून अर्थात, सो तेव्हा मला सगळं दाखवलं तिने, तिची हॉस्पिटलची रूम कशी, तिचा ॲक्सिडेंट कसा झाला, ते विजन्स आले मला. मग तिच्या ज्या रिलेटिव्हजनी मला म्हणजे कॉन्टॅक्ट केलेला, मला तर काहीच माहिती असण्याची शक्यताच नाही आहे ना. मग मी त्यांना म्हटलं की तिचा ॲक्सिडेंट असं झालेला, तिने या कलरचं तिने जॅकेट घातलं होतं आणि ती रोड क्रॉस करत असताना असं झालं. मग ते म्हणाला की हो खरंच तेच जॅकेट तिने घातलेलं. म्हणजे मग तेव्हा जेव्हा बघितलं रेकॉर्ड, तर ते होणं तिच्या म्हणजे होतंच तिच्या नशिबी. कुठेतरी तिथे नाही तर कुठेतरी दुसरीकडे पण ऍक्सिडेंट हा होणारच होता. त्यामुळे तो टाळू नाही शकत आपण. एखाद्याचं मरण नाही टाळू शकत. अजून काय गोष्टी तुम्हाला कळाल्या? ऍक्सिडेंट दिसला, त्यांची इच्छा नव्हती सोडायची सोल, बॉडी सोडायची, आणि अजून काय बऱ्याच म्हणजे गोष्टी आल्या त्याच्यात, की एक तर ना तिचं पूर्वजन्मीचं काही कर्म वाईट होतं कृत्य, त्यामुळे तरुण वयात ती जाईल असं म्हणजे आहे, किंवा आता तर म्हणजे आहे ती पण व्हेंटिलेटरवरच आहे. तर ते दिसलं. त्याच्यानंतर त्या रिलेटिव्हनी विचारलं की ज्या गाडीने तिला ठोकर दिली तर त्याचं काही कर्म आहे का बाबा तिच्याशी. तर तसं सुद्धा काही नव्हतं. पण ती ज्या हॉस्पिटलमध्ये होती ते दिसलं. तिच्या हजबंड सोबत रिलेशन कसे होतं ते सुद्धा मला आलं. किंवा तिच्या डॉक्टर सोबत एक मित्र होता, त्याच्यासोबत तिचं फ्रेंडली खूप रिलेशन होतं. ती काय टेन्शनमध्ये जात होती तर पूर्ण सिच्युएशन मला तिने दाखवली. काय रंगाचे कपडे तिने घातले होते सगळं. आणि आता म्हणजे ती थोडी स्टेबल झाली. ती जे रिलेटिव्हनी मला कॉन्टॅक्ट केलेला त्या तिला वीकेंड टू वीकेंड भेटायला जायच्या. मग तिने ते पण की तू येत जा, मग तू अमुक रंगाची फुलं तिथे ठेव, किंवा तू माझा हातात घेऊन बस, मला आवडतं, हे तिने सांगितलं. मग त्यांना ते इतकं बरं वाटलं की हो मी येते, तर तिला कळतंय. ही किती मोठी गोष्ट आहे ना.
म्हणजे अगदी जर माणूस कोणता ICU मध्ये ॲडमिट आहे आणि समजा एकदम नेक्स्ट लेवलला आहे, ते बोलू पण नाही शकत, त्यांचे पण रेकॉर्ड्स आपण ओपन करून त्यांना काय फील होते, त्यांची इच्छा काय ते पण आपण चेक करू शकतो. चेक करू शकतो आणि जिवंत व्यक्तीचेच रेकॉर्ड ओपन करू शकतो. जर मृत व्यक्ती असेल तर मग त्याला आपण मीडियमशिप म्हणतो. ते पूर्ण वेगळं, येस, ते वेगळं आहे पूर्णपणे. पण मग आता समजा ती व्यक्ती आजारी आहे, खूप सिरियस आहे, तर त्या व्यक्तीच्या बिहाफमध्ये त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी ती परमिशन द्यायला पाहिजे. विदाऊट परमिशन नाही करू शकत, एथिकली नाहीच करावं. अच्छा, छान अनुभव होता ताई तुमचा. मला विचारायचं, तुम्ही म्हणालात तुमचं बॅकग्राऊंड सायन्स आहे. आता काय होतं, सायन्समध्ये बऱ्याच गोष्टी टेक्निकली असतात आणि पूर्णपणे स्पिरिच्युअल, म्हणजे बघायला जर आपण गेलं तर आकाशिक रिडिंग हे स्पिरिच्युअलमध्ये चालं. तर हे दोघांचं तुम्ही म्हणजे कसं बॅलन्स केलं आणि तुम्हाला विश्वास कधी बसला की आकाशिक रिडिंग हे होतं आणि अशा गोष्टी पण आहेत? म्हणजे ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, विश्वास मानण्यावर आहे आपल्या. जेव्हा मी स्वतः ते अनुभवलं तेव्हाच माझा विश्वास बसला. कारण की मी स्वतः सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे, नाही ठीक आहे, मी स्पिरिच्युअल होते पहिल्यापासून, म्हणजे देवाचं खूप करायचे, आध्यात्मिक होतेच, तर त्यामुळे कदाचित माझे इंट्युशन्स स्ट्रॉंग होते. जेव्हा मी आकाशिक शिकले आणि जेव्हा मी माझे रेकॉर्ड्स पहिल्यांदा ओपन केले ना, तेव्हा मी पहिला प्रश्न मी अर्थात स्वतःबद्दलच विचारले की हे का माझ्या आयुष्यात, हे का आलं, ते का आलं, असं का झालं. आणि त्याची ना मला खूप समाधानकारक उत्तर मिळाली. म्हणजे आता मी एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगते माझा, की आय एम सफरिंग विथ वन जेनेटिक डिसऑर्डर. ओके, तर ते मला लहानपणापासून त्रास आहे. पण मग मला वाटायचं मीच का, मलाच का, माझी कर्म वाईट आहेत का. म्हणजे तो प्रश्न मी पहिल्यांदा जेव्हा माझे रेकॉर्ड ओपन केले तर मी पहिल्यांदा तेच विचारलं की मला काय, म्हणजे माझी कर्म काही वाईट आहेत का. तर मला असं आलं तुझी कर्म वाईट नाही आहेत. मग म्हटलं का, मग यू आर बॉर्न टू हीलर अँड टीचर. जर तुला आम्ही अगदी फिट बॉडी दिली असती तर तू 9 to 5 9 to 6 जॉबमध्ये धावत गेली असतीस, तू एका जागी बसली नसतीस. आणि आम्हाला तुला इथे बसवायचं होतं आणि या पॉईंटपर्यंत आणायचं होतं. आणि आकाशिक सुद्धा तेव्हाच माझ्या आयुष्यात आलं की जेव्हा मी मुख्य जबाबदाऱ्या ज्या असतात ना, माझं लग्न म्हणा, बाळंतपण, मूल माझं एक 5 वर्षाचं झालं, त्याच्यानंतर ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात इंट्रोड्यूस झाल्या. आणि हे मला पटलं का, कारण की मी माझं स्वतःचं एक पास्ट लाईफ बघितलं. त्या पास्ट लाईफमध्ये आणि एकदम रिसेंट पास्ट लाईफ, म्हणजे मी जेव्हा नवीनच प्रॅक्टिस चालू केली होती, स्वतःचंच मी बघत होते, तर मला स्वतःचं पास्ट लाईफ दिसलं. आणि मी माझ्या म्हणजे आजोबांची आई होते, म्हणजे आत्ता माझे जे आजोबा होते त्यांची आई. तर मग त्यामुळे मला ना कोरिलेट करता आलं ना, माझ्या वडिलांना किंवा घरातल्या मोठ्या माणसांना मला काही गोष्टी विचारता आल्या आणि त्या टॅली झाल्या. त्यामुळे मग माझा विश्वास बसला की त्या गोष्टी टॅली झाल्या. इवन मी माझा बर्थ होताना बघितलं माझ्या रेकॉर्ड्स, जेव्हा मी ओपन केले की कुठे. मग ते मी आईला माझ्या विचारलं की, कारण माझ्या वेळेस कसं झालेलं की गावामध्ये डिलिव्हरी झालेली घरात, तर मग तो सीन मला दिसला की कुठल्या रूममध्ये आणि काय. तर ते मी आईला, म्हणजे आईच्या माहेरी, तर मग मी आईला विचारलं की या रूममध्ये झालेले का माझा जन्म, इथे होतीस का तू, इथे झोपल. तर ती बोलली हो, तुला दिसलं का. म्हटलं हो, मला दिसलं. आणि तेव्हा माझा विश्वास बसला. कारण की मग जेव्हा त्या गोष्टी माझ्या अनुभवातून मला विश्वास बसला ना, त्याच्या, किंवा मी जेव्हा मेडिटेशनला बसले तेव्हा अचानक कनेक्ट झालेले काही जण आमच्या घरातले, म्हणजे सासरच्या साईडचे दिवंगत माझ्या मिस्टरांची आजी. तर त्यांना मी कधी बघितलं नाही, ते खूप आधी गेल्या, पण त्या कनेक्ट झाल्या. त्यांनी अशा काही पर्सनल गोष्टी सांगितल्या घरातल्या, माझी माळ आहे, अमुक तमुक अशी आहे, असे म्हणी आहे, ती कुठे ठेवली आहे वगैरे, असं बरंच काय काय. की गणपतीची पूजा तू करतेस, मला आवडतं. त्यांचा नवसाचा, म्हणजे त्यांनी ते नवस केलेला माझ्या सासऱ्यांसाठी की माझं मूल जगू दे, मी गणपती ठेवीन घरात. मग तो आमचा घरचा जो गणपती आहे तो नवसाचा आहे. माझे सासरे एकूण ते एक आहेत, म्हणजे त्या काळात, म्हणजे त्यांना अगदी म्हणजे आजी सासूबाईंना 7-8 अपत्य होऊन ती दगवायची. 10-12 वर्षाची झाल्यानंतर ती जायची. तर मग तेव्हा त्यांनी तो नवस बोललेला. तर मी करत होते जेवढं मला जमतं तिकडे सासरच्या घरी जाऊन. तर त्या म्हणाल्या तू खूप करतेस माझ्या गणपतीचं. म्हटलं तू सांभाळशील ना माझा गणपती पुढे. म्हटलं हो, मी सांभाळेन. म्हणजे त्या एंटिटीज पण कनेक्ट होतात. हां, पण कारण की ते माझं, आय एम अ सायकिक रीडर, किंवा ते आहे माझ्यामध्ये इनबॉर्न सायकिक मीडियम म्हणतात त्याला. तर त्यामुळे त्या पण कनेक्ट होतात. मग त्याची एक, त्याला आपण मीडियमशिप म्हणतो, पण मी मेडिटेशनमध्ये पण कनेक्ट होत होते. आता मी इंटेन्शन ठेवते की जे अनवॉन्टेड माझ्याशी कनेक्ट नका करू, कारण की
ठीक, म्हणजे मी तो मेसेज पुढे कन्व्हे करू नाही शकत ना प्रत्येक वेळेस. Correct. म्हणजे आपले पित्र नेहमी बघत असतात आपल्याला, तुमच्या सगळ्या गोष्टी ते नोटीस करत होते. मग आता जर समजा आपल्या ऑडियन्समध्ये जर बऱ्याच लोकांना पितृदोष पण असतो आणि त्यांना माहिती नाहीये की काय चाललंय लाईफमध्ये, सगळ्या गोष्टी करून झाल्यात, होम हवन पण करून झालेत, समजा जर असं काही त्यांना चेक करायचं असेल की पित्रांचं काही प्रॉब्लेम आहे का, त्यांना काय सांगायचं ते पण चेक होतं का? आकाशिक मधून आपण बघू शकतो. म्हणजे आकाशिक मधून पितृदोष आहे, मग का आहे, काय इच्छा त्यांच्या राहिल्या आहेत, मग पुढच्या पिढीने काय करायला हवं ते कळतं. आपल्याकडे कसं आहे, आम्ही श्राद्ध केलं, आम्ही नाशिकला जाऊन पूजा केली, आम्ही सगळ्या पूजा केल्या, पण तसं नाही ना. तुम्ही त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण नाही केली आणि तिसरीकडे जाऊन पूजा केली, उपयोग नाहीये त्याचा. म्हणजे अशा कितीतरी केसेस आहेत की ते सांगतात, म्हणजे लिटरली रेकॉर्ड ओपन केल्यानंतर त्यांचे पूर्वज कनेक्ट होतात, मग ते सांगतात आमची जमीन विकली. मग ते आम्ही खूप, म्हणजे जुन्या लोकांचं जमीन म्हणजे आई, त्यांची आई असते. सो पुढच्या पिढीने पैशांसाठी विकली तर त्यांना त्रास होतो. मग मी विचारते की तुम्ही तुमची शेतजमीन विकली आहे का कोणती? हो विकली. अशा खूप केसेस झाल्यात. मग आता विकली, आता काही करता येणार नाही, मग उपाय काय करता येईल? मग मी त्यांनाच विचार काय करता येईल, मग येतात काही सोल्युशन्स. आता ना ह्याच्यातून जे उपाय येतात ना ते बऱ्याचदा ना खूप महागडे नसतात. म्हणजे हे काय लोकांना वाटतं ना की अमुक ठिकाणी पूजा, पूजा वगैरे पण येतात कधी जेव्हा कुठे खूप निगेटिव्हिटी आहे, एंटिटी आहे, मग अशा वेळे काही यज्ञ याग असे येतात सुद्धा की करा. अदरवाईज तुमच्या वर्तवणुकीतले बदल हेच त्यांना हवे असतात. मग ते सांगतात की बाबा तुम्ही अन्नदान करा किंवा अमुक आमच्या शांतीसाठी तुम्ही आता हे वागा, ऍटलीस्ट पुढची जी आहे जमीन ती तरी राखा. ते महत्वाचं आहे ना. गावचं घर राखा, कारण की सगळे शहरामध्ये मूव्ह होतात. बऱ्याचदा कोकणामध्ये ना घरं बंद आहेत, फॅमिलीच्या फॅमिली शहरांमध्ये आहेत, तर ती घरं बंद आहेत. पण मग बंद घरांमध्ये पण कधीतरी तुम्ही जा, तिथे ते घर राहतं ठेवा. सो अशा इच्छा असतात त्यांना, काही तुमचा पैसा नकोय, त्यांच्या इच्छा साध्या सोप्या असतात. किंवा काही काही ना घरांमध्ये ना देवाचं खूप आधीच्या काळात केलं जायचं, तर ते ना काही कुलाचार बंद होतात तरी सुद्धा त्रास होतो. मध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं करा, कुलदेवतेला जा वर्षातून एकदा, असे सोल्युशन्स येतात. ते म्हणजे व्यक्तिपरत्वे सोल्युशन्स हे वेगळे असतात. असे ओव्हरऑल सगळ्यांना सेम सोल्युशन्स असं नसतं. प्रत्येकाचं दुखणं वेगळं, प्रत्येकाचा उपाय वेगळा. हो बरोबर. आणि तुम्ही म्हणालात की पूजा वगैरेचं पण येतं, पण जेव्हा एकदमच जास्त नेगेटिव्ह एनर्जी वगैरे असते, तर तुमच्या रिडिंगमध्ये कधी असं नेगेटिव्ह एनर्जीचा सामना केलाय का तुम्ही? बऱ्याचदा. बऱ्याचदा म्हणजे कधी कधी मला सुद्धा त्रास होतो. म्हणजे भले मी भरपूर प्रोटेक्शन घेते, बऱ्याच गोष्टी मी करते, मेडिटेशन्स किंवा बाकीच्या पण, सो तरी पण त्रास होऊ शकतो. म्हणजे आजारी पडणं अचानक असंही होतं. पण आहेत स्वामी माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे मला भीती नाही वाटत. म्हणजे एक अशा बऱ्याच केसेस आहेत ॲक्च्युली. एक रिसेंट मी केस केलेली आकाशिकची, तर ना त्यांची जमीन होती, त्यांनी घेतली होती काहीतरी असं फॅक्टरी वगैरे असं बनवण्यासाठी, पण तिथे काहीच होत नव्हतं चालत. म्हणजे त्यांनी ढाचा बनवला, लिटरली ते विकायला लागलं लॉसमध्ये. मग तेव्हा त्यांचे रेकॉर्ड्स ओपन केल्यानंतर असं आलं की ना त्या जमिनीमध्ये निगेटिव्हिटी आहे, एंटिटी आहे. मग त्यांना असं आलं होतं की नवचंडी याग करा. मग त्यांचा रिडिंग वगैरे झालं, मग त्यांचा परत मला मेसेज आहे की ताई नवचंडी याग खूप महाग आहे, तर मी काय करू? मी म्हटलं बघा तुम्हाला उपाय तर हाच आलाय ना, त्यामुळे आता आपण काय. मग त्या म्हणाला मी करते मॅनेज. मग त्यांनी केला तो याग. मला लिटरली त्यांचा काल की परवा 2 दिवसापूर्वीच मेसेज आला की ताई खूप छान याग आला, तुम्ही जसं सांगितलं तसं खूप अडथळे पण आले, कारण मी त्यांना सांगितलेलं अडथळे येतील प्लॅनिंगमध्ये पण एक्झिक्युशनमध्ये पण. आणि याग खूप छान झाला आणि म्हणाले पूजा करून आम्ही घरी जात होतो, लगेच फोन आला माझ्या मिस्टरांना, जागेला गिराईक आलं. सो हे काय आहे ना, मी त्यांना नाही भेटलेले कधी प्रत्यक्षात ना, की मी ती जागा बघितली, पण जो उपाय आलाय तो करणं पण भाग आहे. म्हणजे मी फक्त सोल्युशन्स देते मास्टर्स कडून तुम्हाला, ते तुम्ही केले नाहीत तर तुम्हाला त्याचा फायदा नाही होणार. त्यावेळी आमचा पण म्हणजे जो क्लायंट आहे त्यांचा पण तितका विश्वास असला पाहिजे आकाशिक रिडिंग वरती, कारण आजकाल काय होतं की बऱ्याच गोष्टी ट्राय करून बसतात लोक, पण एक शेवटचा उपाय म्हणून ट्राय करायला येतात की बघूया झालं तर झालं, पण त्यावेळी त्यांचा विश्वास असणं तितकं इम्पॉर्टंट आहे का? हो अर्थात. कारण की मी रूल्स शेअर करते व्हॉट्सअपवरती, त्यातलं पहिलंच वाक्य असतं की विश्वास नसेल तर रिडिंगच्या फंदात पडू नका. कारण की एक केस अशीच होती, एक क्लायंट आली होती, तर तिचं पहिला डिवोर्स झालेला, 2 मुलं होती, तर तिचा आईचा म्हणजे आई पण होती तिची जेव्हा तिने केस केली, तर तिचा प्रश्न होता की दुसरं लग्न करू दे का.
तर मी म्हणजे मला रेकॉर्ड्समधून आलं की म्हणजे हे बघा कसं आहे माहिती आहे, नॉर्मली मी ॲज अ पर्सन मला वाटत होतं की हा बाबा तिचं लग्न व्हावं, तिचं पण घर संसार व्हावा, बरोबर. पण मला रेकॉर्ड्समधून येतं की लग्न नाही करायचं, कारण पुन्हा पण तिला तोच त्रास होईल. विवाह सुख नाही आहे तिच्या नशिबात. तर तिने सध्या स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि मुलांकडे लक्ष द्यावं, मुलं तिचं फ्युचर सिक्युअर करतील. पण मग तिचं होतं की लग्न व्हायला पाहिजे, म्हणून उपाय काय करू. ओके, बरोबर. हा म्हणजे कारण की शेवटी त्यांचं ते होतं आणि मला इथून येत होतं की नकाच करू, तर त्रास होईल. मग असं पण होतं ना कधी कधी, असे पण केसेस येतात की कसं आहे माहिती आहे की त्यांच्या मनात असतं की मला हेच उत्तर आलं पाहिजे समोरून, पण दरवेळी तेच उत्तर येईल असं नाही. किंवा अशाही केसेस येतात की म्हणतात आम्हाला खूप त्रास आहे, नक्कीच आमच्यावर कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलंय. म्हणजे बऱ्याचदा लोकांना वाटतं बरीचशी संकट आयुष्यात येणारी ही फक्त ब्लॅक मॅजिकमुळे नसतात. म्हणजे करणी बाधा असते, नाही असं नाही, पण प्रत्येक संकटाचं उत्तर तेच असेल असं नाही. तुमची पण कर्म काही असतील किंवा आपल्याला पण काही भोग भोगून संपवायचेत, तेव्हा कदाचित पुढचं आयुष्य चांगलं होईल. तर ते तेवढं कडू औषध आपण घ्यायला पाहिजे. तर मग असं होतं की नाही आहे ब्लॅक मॅजिक, नाही 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 आम्हाला अमुक तमुक ज्योतिषाने, ते बऱ्याच असे स्पेशली कोकणातल्या बऱ्याच केसेस असे असतात की आम्हाला अमुक माणसाने सांगितलेलं आहे. एक तर खूप वियर्ड केस होती, म्हणजे ना मला अजून पण ते असं हे होतं की त्या वयस्कर होते गृहस्थ, तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. तर सगळं ते काहीतरी करत होते नॅचरोपॅथी वगैरे. म्हटलं की छान, त्याच्या रिलेटेड त्यांनी क्वेश्चन्स विचारले सगळं. नंतर म्हणाले मुलगा आमचा ऐकत नाही, मुलगा बायकोचं ऐकतो. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. मी बघितलं तर मुलाचं कनेक्शन आई वडिलांसोबत खूप छान, तो त्यांना सांभाळतोय, सगळं करतोय, त्यांच्या प्रती त्यांची सगळी कर्तव्य पूर्ण करतोय, बायको प्रती पण करतोय. तर त्या व्यक्तीचं म्हणणं असं की नाही त्याने, मी म्हटलं तो तुमच्याशी वाईट वागतोय का. नाही, तो चांगला वागतोय, सगळं करतोय, तो देवाचं पण खूप करतो, त्याचा रामनामाचा 1 लक्ष जप झालाय वगैरे, खूप चांगला मुलगा, खूप पुण्यवान होता. तर त्यांचं म्हणणं आहे की असं काहीतरी करा की त्याने बायकोचं अजिबात नाही ऐकलं पाहिजे, म्हणजे तिचा पूर्ण अपमान केला. मी म्हटलं असं नाही होत काका, असं नाही होत. म्हटलं हे काय आपण वशीकरण नाही करत इथे कोणाचं. किंवा एक अशीच वियर्ड केस होती की अशा पण केसेस येतात. म्हणजे एक स्त्री होती, तर तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं एका पुरुषासोबत. त्याचं पण लग्न झालेलं, हिचं पण लग्न झालेलं, हिचं पण घर संसार, मुलं आहेत, त्याची पण आहेत. चाललं ते 1-2 वर्ष. मग नंतर त्याने सांगितलं की नको, आपण हे कंटिन्यू नाही करायला पाहिजे, नको करूया, आपण थांबूया. मग ती अशी 10 ठिकाणी फिरून आलेली. तिला काही जण म्हणायचे हो हो कर कर, होईल होईल, अमुक तमुक कर. मग ती जेव्हा आली, मला रेकॉर्ड्समधून आलं की नाही करायला पाहिजे, हे दोघांनाही त्रास होणार आहे, मानसिक त्रास प्रचंड होईल. मी तिला म्हटलं ताई तुम्ही हे थांबवा. मग हे ना त्यांच्या मनातलं जे ते मी नाही ना सांगितलं, पण जे तिथे दिसतंय ते सांगणं हेच माझं काम आहे. तिथे मी माझं इंटरप्रिटेशन नाही देऊ शकत. त्यामुळे मी त्यांना ठामपणे सांगितलं. त्या म्हणाला मग असं काही मी वशीकरण करू का म्हणे. मग त्याच्यावर मी म्हटलंय बघा, तुम्ही तुमची कर्म खराब कराल, पण शेवटी तो तुमचं फ्री विल आहे, तुमचं कर्म स्वातंत्र्य. मी जे रेकॉर्ड्समधून आलंय, तुम्ही हे इथे ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. म्हटलं हे नाही पुढे जाता कामा. तर अशाही वियर्ड केसेस पण खूप येतात. कसं असतं माहितीये की आपण लहानपणी गेम खेळायचो ना, टॉसचा खेळला असेल, हेड्स आणि टेल्स, आपल्या मनासारखं उत्तर येईपर्यंत नाणं फेकत राहायचं. असे लोक असतात. तुम्ही ह्या गोष्टी कशा बघता. तुम्ही असं म्हणालात की तुम्हाला हे उत्तर आले, ते उत्तर कसे आले, तुम्हाला कोण सांगितलं तिथे, की तुम्हाला ते पिक्चर्स दिसतात, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आता जे ऑडियन्स आपले हा व्हिडिओ पाहत आहेत, जर समजा त्यांना कोणाला शिकायची इच्छा असेल तर ते शिकू शकतात का तुमच्याकडे. हो, मी क्लासेस पण घेते. तर त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. व्हॉट्सअप नंबर मी देईन, म्हणजे 8591538090 या नंबरवरती व्हॉट्सॲप करा प्लीज. कॉल करू नका, कारण की ना कसं होतं की कॉल करतात तर मी कॉल घ्यायला प्रत्येक वेळा अवेलेबल असते असं नाही, बऱ्याचदा केसेस असतात, मेडिटेशन्स असतात. तर तुम्ही व्हॉट्सॲप ज्यांना जे कोणी इंटरेस्टेड असतील वॉट्सॲप करू शकतात. सो त्यांना ते डिटेल्स मेसेजमध्ये मी देईन. क्लासेस ऑनलाईन असतात आणि असं त्याचे टाइम टेबल अकॉर्डिंगली ठरवलं जातं, म्हणजे सलग नसतात, मध्ये मध्ये ब्रेक ने त्याचे लेक्चर्स असतात. त्याच्यामध्ये मेडिटेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत का. हो, बिना मेडिटेशन कोणीच नाही कनेक्ट करू शकत. कारण की मेडिटेशन का इम्पॉर्टंट आहे की आता ह्याला मी थोडंसं सायंटिफिक वेने सांगेन की ना, प्रत्येक गोष्ट एका एनर्जीवर व्हायब्रेशन्स असतात, प्रत्येक म्हणजे सजीव निर्जीव प्रत्येक गोष्टीचे.
तर त्या व्हायब्रेशन्सनुसार ना आपले जेव्हा व्हायब्रेशन्स हाय होतात, म्हणजे जेव्हा आपल्या मनामध्ये राग किंवा लोभ किंवा समोरच्याबद्दल जेलसी, तेव्हा आपण लो फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असतो. फ्रिक्वेन्सी इज व्हेरी लो. आणि जेव्हा आपण समोरच्याबद्दल एक प्रेम किंवा आदर, पीसफुल, एक शांत असं, तेव्हा हायर व्हायब्रेशन्स. मेडिटेशनने काय होतं, आपले व्हायब्रेशन्स हाय होतात आणि जेव्हा व्हायब्रेशन्स हाय होतात आपलं कनेक्शन चांगलं होतं. कारण की आकाशिक हे खूप सोपं नाही आहे ते कनेक्ट करणं. ते वेगळ्या रेल्ममध्ये ते रेकॉर्ड्स आहेत. आता रेकॉर्ड्स म्हणजे असे काही पुस्तक नाही आहे कुठे, दॅट इज एनर्जेटिक लायब्ररी. एनर्जी लेवलला त्या गोष्टी असतात. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं माइंड तेवढं शांत असायला पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यात जर प्रचंड कोलाहल आहे, मी विचार करते की मी आज हे काम मला करायचं आहे, काल माझ्यासोबत हे झालं होतं, उद्या मला तिकडे जायचं आहे, मी कसं कनेक्ट करेन? त्यासाठी मेडिटेशन करणं कंपल्सरी आहे. तो थोडा तरी बेस असावाच लागतो किंवा ते शिकून घ्यावं लागतं. करेक्ट करेक्ट. आकाशिक रिडिंग शिकून पुढे त्यांना लोकांची जर समजा मदत नाही करायची, स्वतःसाठीच नुसतं आकाशिक रिडिंग शिकायची, तर ते होऊ शकतं का? हो, होऊ शकतं. कारण की माझ्यासोबतच कित्येक शिकलेले आहेत की ते दुसऱ्यांसाठी नाही करत आहेत. बिकॉज प्रत्येक व्यक्ती हा हीलर म्हणून नाही ना जन्माला आलेला. मी माझा सोल पर्पज बघितला, आय वॉज बॉर्न टू बी हीलर अँड टीचर. पण प्रत्येक व्यक्ती हीलर नाहीये. पण तुम्ही स्वतःला तर हेल्प करू शकता. म्हणजे काय काय प्रश्न आपण स्वतःसाठी घेऊ? आता स्वतःसाठी कसं असतं माहितीये की तुम्ही समजा आकाशिक शिकलात, तर तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग काय होईल? निर्णय महत्त्वाचे घेताना तुम्ही तुमचे रेकॉर्ड्स ओपन करून तुमच्या मास्टर्सना निर्णय विचारू शकता की मी आता काय करू, किंवा महत्त्वाच्या कामांच्या दरम्यान तुम्ही रेकॉर्ड्स ओपन करून ती कामं तुमची खूप छान होतात. सो ते म्हणजे महत्त्वाची मीटिंग आहे, एखादा कोणीतरी कॉर्पोरेटमध्ये आहे, त्याला नाही बनायचं हीलर, तो चांगला अर्न करतोय किंवा त्याचं खूप चांगलं चालू आहे सगळं, त्याला हीलिंगमध्ये जाण्यात इंटरेस्ट नाही आहे, टीचिंगमध्ये जाण्यात इंटरेस्ट नाही आहे, पण त्याला स्वतःची ग्रोथ करायची आहे, आध्यात्मिक म्हणा किंवा फायनान्शियल म्हणा, करिअर वाईज. तर तो जर आकाशिक शिकला, त्याची काहीतरी इम्पॉर्टंट क्लायंट मीटिंग आहे, तेव्हा तो रेकॉर्ड्स ओपन करून जाऊ शकतो. तेव्हा त्याला ते इन्साइट म्हणण्यापेक्षा मास्टर्सकडून ते इंट्युशन्स येतील की हा डिसिजन घे, हे करते असं. सो प्रत्येकाला कुठे ना कुठे त्याचा उपयोग होऊच शकतो. म्हणजे अगदी असं घर वगैरे जरी कोणाला घ्यायचं असेल, ते पण प्रश्न विचारू शकतात. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मदत मिळेल. म्हणजे एक घरावरून आठवलं की रिसेंटली गेल्या महिन्यात मी एक केस केली होती अशीच. ते पुण्याचे क्लायंट होते. तर त्यांनी फोनवर आधी विचारलं की ताई, मी ना एक घर बघितलंय, मला ना डन करायचंय, पण ना मला कळत नाहीये की मी काय करू. तुम्ही इथे येऊन घराची ऊर्जा चेक करू शकता का? म्हटलं ते पॉसिबल नाहीये, कारण मी दुसरीकडे राहते, मी पुण्यात नाही राहते. तर म्हटलं की तुम्ही एक काम करा, आपण ना तुमचं आकाशिक करू, तुम्हाला त्याच्यातून बाकीचे पण क्वेश्चन्स विचारता येतील आणि हा पण प्रश्न तुम्ही घ्या. तर ते बोलले ठीक आहे. त्यांनी सेशन वगैरे बुक केलं. तर तोपर्यंत त्यांचं फक्त नाव माहिती होतं मला. रेकॉर्ड ओपन केले वगैरे सगळं झालं. मग ते घर मला दिसलं की खूप छान आहे, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, ऐस पैस हवेशीर, खिडकीतून डोंगर वगैरे दिसतं सगळं. मी म्हटलं की खूप घराची एनर्जी खूप छान आहे आणि हे तुमच्यासाठी लकी म्हणजे आपण म्हणतो ना करिअर वाईज भरभराट व्हायला पाहिजे, हेल्थ वाईज ओव्हरऑल, तर ग्रोथ तुमची आहे, तर तुम्ही हे बुक करा. ते म्हटले ओके ठीक आहे. मग त्यांनी ते डन केलं आणि ना 2 दिवसांनी त्यांना काय वाटलं काय माहिती, त्यांनी ना मला ते साईटवर गेले असतील कदाचित, फोटो पाठवले आणि मी इतकी हे शॉक झाले, म्हटलं हेच दिसलं होतं मला. म्हणजे तर मग ते तर खरंच म्हणजे ताई, मी तर आता बुक करूनच टाकतो ते फायनल डील. तर त्यांनी ते केलं. तुमचं पूर्ण डिटेल्स जे आहेत ना डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. म्हणजे जर कुणाला रिडिंग घ्यायची असेल, प्रश्न असतील, तेही तुम्हाला तिथे व्हॉट्सअपद्वारे विचारतील प्रश्न. आणि जर कुणाला क्लासेसबद्दल इन्क्वायरी करायची असेल, तेही तुम्हाला तिथे विचारतील. तुम्हाला काही मेसेज आकाशिक थ्रू आपल्या ऑडियन्सला द्यायचं आहे का? ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे की आकाशिक रीडिंग ही एक मॉडेलिटी आहे जी आपल्या लोकांना, म्हणजे महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात पण म्हणा, की खूप नवीन आहे. म्हणजे कित्येक हीलर्स आहेत जे उत्तर भारतात हे बऱ्यापैकी ना हे सगळीकडे सर्वमान्य म्हणता येईल असं आहे. तर कित्येक जे हीलर आहेत ना, ते लाखोंमध्ये घेतात एका सेशनचे चार्जेस. म्हणजे 1.5 लाख किंवा 1 लाख असे चार्जेस आहेत त्यांचे. मी त्या मानाने मी असा विचार करते की ठीक आहे, मी पण एनर्जी देते, त्यामुळे थोडं तरी एनर्जी एक्सचेंज द्यायला पाहिजे. नाममात्र, मी त्या मानाने खरंच नाममात्र माझे चार्जेस असतात. पण माझा फक्त एक उद्देश असतो की त्याचा ना कुठे गैरवापर नाही तुम्ही करून घेतला पाहिजे. ते त्याची काळजी तर माझ्या साईडने पण घेते. पण लोक जितके अडकलेले आहेत आजकाल, इतके प्रॉब्लेममध्ये आहेत, म्हणजे लोकांना मानसिक त्रास आहे, कोणाला हेल्थ इश्यूज आहेत, बऱ्याचशा गोष्टी. सो ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी किंवा पितृदोष, जवळजवळ 10 पैकी ना 6 केसेस तर पितृदोषाचे असतात. सो त्यांना आकाशिकचा खरंच फायदा होतो.
आणि करिअर वाईज किंवा निर्णय घेण्यासाठी आयुष्यात की काय मी चूज करू, कुठे जाऊ, कुठल्या रस्त्याने जाऊ, ह्या रस्त्याने गेल्यानंतर पुढे काय आहे, त्या रस्त्याने गेल्यानंतर पुढे काय आहे, हे सगळं मास्टर्सकडून येतं. देन त्या व्यक्तीचं फ्री विल म्हणतो आपण ज्याला, कर्म स्वातंत्र्य, की तू कुठल्या रस्त्याने जाणं चूज करतोस. पण आकाशिक म्हणजे जादू नाही आहे की तुम्ही रिडिंग घेतलं आणि तुमच्यावर पैशाचा पाऊस पडला, असं नाही होत, असं होत नाही. त्यामुळे जर कोणाच्या मनात हे गैरसमज असतील किंवा कोणी टाकले असतील तर ते पहिल्यांदा मनातून काढून टाका. रिडिंगमध्ये जे उपाय येतात, जे सोल्युशन्स येतात ते करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. औषध, आता आजारी पडलो, आपण डॉक्टरकडे गेलो, औषध घेतो ना, औषध घेऊन फक्त मी टाकून दिलं साईडला तर माझा ताप उतरेल का, ते घेतलं पाहिजे ना मला. सो तसं जे कोणी येतात रिडिंगसाठी त्यांनी पण ती गोष्ट लक्षात ठेवली. आणि जर विश्वास नसेल तर खरंच रिडिंग घेऊ नका. बरोबर आहे. कारण की ते तुमच्या मनात जे आहेत तेच उत्तरं येतील असं नाही आहे, फॅक्ट वेगळी असू शकते ना. तर हे फक्त मला फक्त एवढं सांगायचं. आणि काही जणांचं असं असतं की माझी सासू माझ्याशी वाईटच वागते किंवा माझे नातेवाईक वाईटच वागतात, मग मी काय करू, किंवा त्यांना मी माझ्या कसं कह्यात करू. तर आकाशिक थ्रू आपण कोणाला कह्यात किंवा वश नाही करू शकत, ते त्यांचं कर्म स्वातंत्र्य आहे. पण तुम्ही त्याच्यातून कसं साईडला होऊ शकता ते मास्टर्स तुम्हाला गाईड करतात. बरोबर आहे. सो ते चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. म्हणजे माझे कित्येक क्लायंट आहेत ना की ते अगदी छोट्या छोट्या डिसिजनला पण 2-2 महिन्याने पण सेशन घेणार आहेत. बरोबर. की आम्हाला गायडन्स मिळतो. म्हणजे आता मुलाचं ॲडमिशन आहे तर ह्या कॉलेजमध्ये होतं आहे का, किंवा असं एक आहे माझी क्लायंट, ती तामिळनाडूची आहे, तिने आतापर्यंत अगणित सेशन घेतले असतील. म्हणजे आपण कसं आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो काही झालं की तसं ती येते छोट्या छोट्या गोष्टी. पण त्यांची लाईफ पण तशी चांगली चालली आहे, म्हणून काहीतरी त्यांना रिझल्ट आहे म्हणून ते सारखे आणि येतात. रेफरन्सने खूप आलेत माझे क्लायंट्स. म्हणजे एक जण अजून 10 जणांना रेफर करतो. बरोबर आहे. कारण की फक्त रीडिंग इम्पॉर्टंट नाही आहे, त्याच्यातून सोल्युशन्स आहे. पास्ट लाईफमध्ये काय झालं ह्याच्यापेक्षा आत्ता तुला काय करायचं आहे ना, हे महत्त्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीला. त्यामुळे ते खूप आता कसं वागलं पाहिजे किंवा पुढे काय डिसिजन घेतला पाहिजे आयुष्यात जेणेकरून आपली लाईफ स्मूथ होईल, चांगलं राहील, हे महत्त्वाचं आहे. करेक्ट. तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. काही प्रश्न असतील तुम्ही नक्की विचारून घ्या, कारण बऱ्याच गोष्टी लाईफमध्ये चालू आहेत आणि त्याची उत्तरं जर आपल्याला मिळाली तर लाईफ जगणं सोपं होऊन जातं. आणि तुम्ही एक रीडिंग घेऊन तुम्हाला माहिती पडेल लाईफमध्ये कसे फरक येतात. तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू. आणि अजून आपण ट्राय करूया एक पॉडकास्ट. तुम्ही म्हणालात मगाशी टेलिपॅथीवरती तुम्ही जो अभ्यास केला आहे तिथे पण तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेन सेकंड पॉडकास्ट आल्यावरती त्याची पण लिंक. लवकरच सेकंड पॉडकास्ट पण आमचा येणार आहे, तो पण नक्की पहा. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.